जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. शून्य प्रहर, स्पष्ट प्रश्न, थेट उत्तरं. आजचा शून्य प्रहर एक वेगळा शून्य प्रहर आहे, कारण या संपूर्ण कालावधीत आपण ज्या विषयांवर चर्चा करतोय ते सर्व विषय तिमिरातून तेजाकडे नेणारे आहेत. आज आपल्यासोबत आरोग्य क्षेत्रातील एक ओळखीचं नाव आहे. खरं तर तुम्ही पाहाल तर अगदी एक नवतरुण तुम्हाला दिसेल, मात्र अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी जी सक्रियता दाखवलेली आहे किंवा एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते वैद्यकीय क्षेत्रात जे सक्रिय आहेत, त्यामुळे सातत्यानं चर्चेत असलेले डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्यासोबत आहेत. अमोलजी, मला असं वाटतं की जेव्हाही वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वेगवेगळे विषय समोर येतात, त्यात काही व्याधीसुद्धा वैद्यकीय क्षेत्राला लागू लागलेले. एक सेवाभावी खरं तर व्यवसाय, खूप मोठ्या अपेक्षा असतात. आजही माझ्यासारखी सामान्य माणसं एका वेगळ्या देवत्वाच्या नजरेने डॉक्टरांकडे पाहतात. मग तर त्या क्षेत्रातल्या व्याधींबद्दलसुद्धा तक्रारीचा सूर उमटताना दिसतोय. म्हणजे तुमचंसुद्धा डायग्नोसिस तसं असेलच या क्षेत्राबद्दलचं. अशा वेळी एक मुंबईतला तरुण जेव्हा ग्रामीण भागात जाऊन वेगळी वाटचाल सुरू करतो, तेव्हा त्या तरुणाला नेमके काय अनुभव आलेले आहेत? कारण एकीकडे व्याधीग्रस्तता दिसते, अक्षरशः सेवेचा धंदा झालेला दिसतो. दुसरीकडे अमोल अन्नदाते नावाचा KM रुग्णालयातील एक तरुण डॉक्टर औरंगाबादला जातो, वैजापूरसारख्या भागात, तालुक्याच्या ठिकाणी एक वेगळी वाटचाल सुरू करतो. नेमके अनुभव काय या वाटचालीतील? नक्कीच. सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून शून्य प्रहर या शोमध्ये मला तुमच्या सगळ्यांबरोबर आज आमंत्रण दिलं, त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर मी माझा KM मधला अनुभव, तिथे डॉक्टर रवी बापट असतील, शर्दिनी डहाणूकर असतील, आणि तिथून वैजापूर या मराठवाड्यातल्या दुष्काळी तालुक्यात माझ्या मूळ गावी जाऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय तसा सोपा नव्हता. म्हणजे त्यात अगदी तुमच्यासारख्या अनेक मित्रांचा सल्ला, प्रेम, त्यांचे अनुभव, त्यांचे सल्ले हे वेळोवेळी मिळत होते. यात एक भाग असतो की तुम्ही एका वातावरणात जेव्हा तालुका पातळीवरून तुम्ही मुंबईकडे येता, तेव्हा तिथलं ग्लॅमर, तिथलं सगळी चकाचौंध ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला खुणावत असते. तरुणाला आजही मला खुणावते, यात काही नाकारण्यात काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा मी शिकत असतानाही अधूनमधून, वडीलही डॉक्टर असल्यामुळे तिथे जात होतो, तिथली त्यांची प्रॅक्टिस जवळपास 30-40 वर्षांची बघत होतो. एक गोष्ट मला जाणवली, यात 100% सामाजिक बांधिलकीचा भाग होता असं म्हणणंही चुकीचं आहे. यात कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे किंवा एक वातावरणामुळे सामाजिक बांधिलकीचा भाग होता. पण मी असं स्पष्टपणे सगळ्यात आधी मान्य करेल की प्रॅक्टिस सुरू करताना किंवा तिथे जाताना खरंच माझ्या मनात सगळ्यात आधी व्यावसायिक हिशोब होते, हे नाकारण्यात अर्थ नाही माझ्या. म्हणजे यात तर एक आहे की आज तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघाल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचंही जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघाल, तर हजारामागे आपल्या देशामध्ये जिथे 1 डॉक्टर गरजेचा आहे, तिथे 2000 मागे 1 डॉक्टर आहे. ही पूर्ण देशाची परिस्थिती आहे आणि यात ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मी जेव्हा बघतोय की आजूबाजूला माझ्या दर दिवशी एक नवीन बालरोगतज्ञ, दर दिवशी एक नवीन डॉक्टर प्रॅक्टिस सुरू करतो, तेव्हा मी हे बघितलं की माझ्या तालुक्यामध्ये 40 वर्षात, 50 वर्षामध्ये माझ्या वडिलांनंतर दुसरा बालरोगतज्ञच आलेला नाहीये. तर सगळ्यात आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे व्यावसायिक आव्हानं खूप आहेत. यात मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे, भरपूर प्रश्न आहेत, आजही भारनियम आहे, हे प्रश्न तिथे आहेतच. पण माझ्यासारख्या एक तरुण बुद्धिवादी मुलाला किंवा तरुणाला ही व्यावसायिक आव्हानं ही कुठेतरी खुणावत होती एका बाजूला, आणि दुसरीकडे तिथले व्यावसायिक पोटेन्शियलही दिसत होतं. मी पहिल्या दिवशी जेव्हा प्रॅक्टिसला बसलो, तेव्हा 50 ते 60, 70, 80 रुग्ण माझे स्वागत करायला उभे होते की डॉक्टर, मुंबईहून डॉक्टर आले. आणि त्यात अगदी म्हणजे आपल्याकडे तो एक काळ आहे जिथे महात्मा गांधींचा विचार होता की माझ्या शेवटच्या माणसाच्या अंगावर जोपर्यंत कापड येणार नाही तोपर्यंत मी पंचा घालीन. पण याला मी थोडासा, या नवीन पिढीचा विचार मी अगदी ब्लेझर आणि टाय घालून पहिल्या दिवशी वैजापूरला बसलो, तेव्हा पहिल्या रुग्णाचा, एक पहिल्या नातेवाईकाचा मला त्यांनी सांगितलं की आज आम्हाला वैजापूरमध्ये एक ब्लेझर आणि टाय घातलेला डॉक्टर मिळतोय, याच्यासारखी छान गोष्ट दुसरी कुठली असू शकते. तर मला वाटतं की यात व्यावसायिक गणित प्लस म्हणजे स्वार्थातून परमार्थ, मला वाटतं तुकाराम महाराजांनी जे सांगितलं की स्वार्थाच्या माध्यमातून परमार्थ साधा, हे माझं पहिलं गणित होतं. आणि तुम्ही म्हणताल त्याप्रमाणे हे मान्यच करायला हवं. आज आपल्या चुका मान्य करणं, आपल्या व्यवसायाच्या चुका मान्य करणं, ही त्या चुका करेक्ट करण्याची पहिली पायरी असते.
कट प्रॅक्टिस आहे, अनावश्यक तपासण्या असू द्या किंवा नक्कीच क्रॉसपॅथी त्या असू द्या, सर्व विषयांवर हे- टीम जय महाराष्ट्र तुम्हाला अगदीच, विचारायचंच अगदीच. आहे. हे अनुभव, महत्त्वाचा हे- मुद्दा, ह्या गोष्टी महत्त्वाचा आता प्रत्येकाला- तुमच्या बोलण्यातून आलं तसं की अगदी एक तर याच तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटतं की तुम्ही जे सांगितलं की स्वार्थ आहेच. प्रश्न हाच पडतो की असा स्वार्थ की ग्रामीण भागात एक असं मार्केट आहे ज्याला खरं तर आपण व्हर्जिन मार्केट म्हणू शकतो. अगदी मी अगदी. धंद्याच्या भाषेत बोलतोय, अगदी बरोबर आहे. तरी सुद्धा असं का घडतं की देशाच्या कराच्या पैशातून ज्यांच्या शिक्षणाला एक प्रकारे सबसिडाईज केलं जातं ते तरुण अमोल अन्नदातेसारखे ग्रामीण भागात जाऊन स्वार्थ का होईना साधू पाहत नाहीत. असं का घडतं की बॉन्ड लिहून देतात पण पैसे भरतो आम्ही, पण आम्हाला ग्रामीण भागात पाठवू नका, ज्याचं काय काळापणाला पाठवतोय का? असं का घडतं? मागच्याच आठवड्यातली बातमी आहे, त्याचा रेफरन्स देऊनच हा विषय पुढे नेईन की 2005 ते 2010 मध्ये जेवढे डॉक्टर्स झाले त्याच्यापैकी 4500 डॉक्टर्स यांनी ग्रामीण भागातला फक्त एक वर्षाचा बॉन्ड, एकीकडे आपण व्हॉट्सअपवर आजकाल एक देशभक्तीची लाट आलेली असताना असं आपण म्हणतो की प्रत्येकाला सैन्यामध्ये सेवा कंपल्सरी करा, प्रत्येकाला जसं इस्रायलमध्ये आहे किंवा बऱ्याच देशांमध्ये तसं वर्षभर 2 वर्ष, अहो लष्कराचं जाऊ द्या, आपण आपल्या व्यवसायासाठी जरी थोडाफार जरी ग्रामीण भागामध्ये गेलो तर देशाचं कल्याण होईल तेव्हा होईल. सगळ्यात आधी तुमचं स्वतःचं कल्याण होईल, हे आपण या तरुण पिढीला कुठेतरी समजून सांगायला हवं. कुठेतरी त्यांना याच्यासाठी एक मेंटरिंग किंवा एक बौद्धिक नेतृत्व आज समाजात निर्माण होण्याची खूप गरज आहे. हे मी एकट्याने नाही, अमोल, मात्र त्यासाठी आवश्यक हे आहे की मेगाशी अगदी. म्हणाल तसं की त्याच- डायग्नोसिस तुम्ही नक्की, त्या नक्की. तरुणांसोबत वावरलात, नक्की. हॉस्टेलवर राहिलेलात, नक्की. आजही ते तुम्हाला गेट टुगेदर मध्ये भेटत असतील. नेमकं काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल भोयटे सर की माझ्या बरोबरचे, आणि त्यात काही चूक नाही, या प्रत्येकाच्या चॉईसेस आहेत, पण आपल्याकडून ब्रेन ड्रेन बद्दल कित्येक वर्षापासून बोलतो. माझ्या बरोबरची 180 KM ची मुलांपैकी जवळपास 40 ते 50 मुलं आज बाहेरच्या देशात सेटल्ड आहेत, अतिशय उत्तम आहेत. पण मी बऱ्याच लोकांशी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की परदेशात ही मुलं, तिथे माझा वैजापूरचा भाग तर खूपच समृद्ध आहे, त्याच्यापेक्षाही दुर्गम भागात तिथे भारतीय म्हटला की तो तिथे पैसे कमवायला आलेला असतो आणि तो दुर्गम भागात जायला तयार असतो. आज ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, युनायटेड स्टेट्स, अगदी अरब कंट्री, मागच्या 2 आठवड्याखालीच मी अझरबैजान, दुबई या देशात होतो, तिथेही मी बघितलंय, तिथल्या अबुधाबीच्या मित्राशी बोललो, तिथल्या सगळ्या दुर्गम भागाची आरोग्य व्यवस्था आज भारतीय डॉक्टर चालवत आहेत. ही किती शॉकिंग गोष्ट आहे. आणि आपल्या भागातल्या, आपल्या देशातल्या दुर्गम भागासाठी आपल्याला त्यांना कंपल्शन करावं लागतंय आणि 4500 डॉक्टर्सनी हा बॉन्ड देखील फुलफिल केलेला नाहीये, का पण? पैसे देखील. नाही, याचं कारण सांगतो. सगळ्यात महत्वाचं, एक खूप मोठा गैरसमज आणि मेंटल ब्लॉक आपल्या डॉक्टरांमध्येच नाही, अख्ख्या तरुण पिढीमध्ये निर्माण झालेला आहे. मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा कोल्हापूर, सेकंड टायर सिटीज चला आपण घेऊया, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, या ठिकाणी जे आयुष्य मला जगायला मिळेल ते आयुष्य मला तालुका पातळीवर जगायला मिळणार नाही. तिथे मला पैसे मिळणार नाहीत, तिथली मंडळी माझ्या बुद्धिमत्तेला किंमत देणार नाही. आणि बऱ्याच लोकांना असाही गैरसमज आहे की तिथे माझ्या हाताला किंवा माझ्या बुद्धिमत्तेला काम मिळेल की नाही. म्हणजे इथल्या डॉक्टरांचं, म्हणजे तिथे जे काम करतात, तुम्ही जसं म्हणता की दुर्गम भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर्स काम करतात, इथे नकार घंटा वाजवतात, मात्र हे नेमकं ही मानसिकता का निर्माण झाली? Statistics मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे हा डेटा मी लिहून ठेवलेला आहे. मी गेल्या 1.5 वर्षामध्ये 145 मोजून 145 MD मेडिसिन डॉक्टर्सचा माझ्या या हॉस्पिटलसाठी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 200 खाटांचा इंटरव्ह्यू घेतला. तेच पॅकेज डॉलर्समध्ये कॅल्क्युलेट करून तेच पॅकेज मी वैजापूरला देऊ केलं, जे मी आजही देऊ शकतो. पण तरीही तरुणांची तिथे येण्याची तयारी नाही. ते म्हणतात हवं तर आम्ही 1-2 आठवड्यातून 1 दिवस येतो, अर्धा दिवस येतो, पण तिथे आम्ही राहू शकणार नाही. हा खूप मोठा मेंटल ब्लॉक आहे. आमचं आयुष्य मराठवाड्यामध्ये अगदी किंवा कुठेही विदर्भामध्ये अगदीच लोक झाडांची सालं काढत बसलेली आहेत किंवा सगळेच उपाशी आहेत असं चित्र नाहीये. आणि तालुका हा येणाऱ्या काळामध्ये, अगदी तुम्ही बघत असाल, मी मध्यंतरी वाचलं एका बिझनेस मॅगझिनमध्ये की आज HDFC, ICI सारखे सगळे कॉर्पोरेट ग्रुप्स हे
तालुका प्लेसेसला टार्गेट करतायत, कारण तिथे खूप पोटेन्शियल आहे. तिथे सर म्हटल्याप्रमाणे खूप व्हर्जिन मार्केट आहे. आणि आज ग्लोबलायझेशन इतकं छान झालेलं आहे की मी ठरवलं, मी सकाळी औरंगाबादवरून निघालो तर रात्रीपर्यंत मी जगाच्या दुसऱ्या टोकाला होतो. पुढच्या म्हणजे इथल्या मध्यरात्रीपर्यंत मी अझरबैजानला होतो. मुंबईहून 2 तासामध्ये आज आपण 2.5 तासात आपण दुबईला जातो. अख्खे जग आपल्या हातात आहे. जिथे एकीकडे आपण म्हणतोय की इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिकेची लोक ग्रामीण भागाशी संपर्क साधतायत, तसं हे वेगळं चित्र आपल्याला लोकांना, डॉक्टरांना सांगावं लागेल की अरे बाबांनो किंवा तरुणांना प्रत्येक क्षेत्रामध्ये ही तूट आहे की इथे राहून तुझ्या हातामध्ये आज 1-2 फुटाच्या अंतरावर अख्खं जग आहे. स्काईपच्या माध्यमातून आज मी कुठल्याही अमेरिकेच्या पेशंटला मी कन्सल्टेशन देऊ शकतो. तर हे यांच्या, मला वाटतं की तो एक मेंटल ब्लॉक आहे आणि तो एक स्थान महात्म्य जे आपल्याकडे निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी आपल्याला खोडून काढावं लागेल. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त त्या भागातून लोक तिथे येणं गरजेचं आहे, त्यांना अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. नेमकं हे कसं घडणार? मेंटल ब्लॉक एक खूप योग्य असा शब्द डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्या बोलण्यात आलेला आहे. हा मेंटल ब्लॉक फक्त काही डॉक्टरांच्या मनात आहे का? हा मेंटल ब्लॉक प्रत्येकाच्या मनात आहे. त्या प्रत्येकाच्या मनात जो सुखासीन आयुष्याला चटावलेला एक प्रकारे, तो कसा काढता येईल याविषयी सुद्धा बोलायचं आहे एका ब्रेकनंतर. आजचे शून्य प्रहर एक सामाजिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामध्ये, सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये स्पष्ट प्रश्नांच्या डायग्नोसिसमधून थेट उत्तरं मिळवून निदान केलं जाईल आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्न होईल. सार्वजनिक आरोग्य सेवेचा खूप महत्त्वाचा मुद्दा एक प्रकारे, म्हणजे सार्वजनिक म्हणजे फक्त मला सरकारी नाही म्हणायचं आहे, खाजगीसुद्धा आरोग्य सेवा त्यात माझ्या दृष्टीने येते. त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, एक मेंटल ब्लॉकचा उल्लेख आला तुमच्या बोलण्यात आणि तुम्ही म्हणाल तसं की केवळ डॉक्टरच नाहीत, तरुण डॉक्टरांनाच मी दोष देणार नाही आहे, सर्वच पेशांमध्ये. मात्र दुसरं त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर सुखासीन आयुष्याला चटावलेले वगैरे वगैरे बोलून जातो आपण. प्रत्यक्षातलं चित्र काय? वीज नसते, जेव्हा पाहावं तेव्हा खूप गैरसोयी दिसतात आहे. माझं कुटुंब घेऊन गेलो, त्यांच्या सुरक्षेचं काय, शिक्षणाचं काय, असे सुद्धा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जातात. असू शकतं, तुम्ही म्हणतात तसं की हिंदीत म्हणतात तसं की दुरिया गलत फहमिया बढ़ाती है. माहीतही नसतं आणि असे विचार, म्हणजे तुम्ही डॉलर्समध्ये पॅकेज देऊ पाहता तरी जात नाहीत. नेमकं वास्तव काय आहे की खरोखरच असं एकदम मगाशी तुम्ही म्हणाल तसं की काहीतरी झाडाची सालं वगैरे काढून राहणारी लोक काय आपल्या ग्रामीण भागात नाही आहे, बऱ्यापैकी विकसित आहे. कसं हे गैरसमज कसे दूर करायचे? सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही म्हटलात की सुखासीन आयुष्याला चटावलेली आहेत, याच्यामध्ये खरं सांगायचं तर गैर काही नाही आहे. आज एखादा डॉक्टर, इंजिनियर किंवा कोणी त्याच्याबरोबर शिक्षण घेत असणारा एखादा, माझ्याबरोबर शिकत असलेला एखादा मुलगा जर मला अगदी छान कुठेतरी हॉलिडे एन्जॉय करतोय किंवा त्यांनी मर्सिडीज बेन्झ घेतली, हे बघा, आपल्याला मला वाटतं तरुण पिढीला दोष देण्यापेक्षा किंवा मी या पिढीला दोष देण्यापेक्षा त्यांचं हा मेंटल ब्लॉक क्रॅक करणं जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे. तर अगदी तुमचा हक्क आहे, तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही एक या समाजाचा बुद्धिवादी वर्ग आहात, तर सगळ्या सुखसोयी तुमच्या पदरात पडावा हा तुमचा एक सामाजिक अधिकार आहे असं आपण म्हणूया. पण त्याच्याबरोबर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण शहरामध्ये तरी या सगळ्या गोष्टी तितक्या सहज साध्य आहेत का? भारनियम आहे, याच्यात रस्ते खराब आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मला मान्य आहे. मला आज औरंगाबादवरून वैजापूरला जाणं अवघड वाटतं, मुंबईला येणं मला खूप सोपं वाटतं, इतकं हे डिस्टन्स असू नये, ही आजची परिस्थिती आहे. पण यात 2 भाग आपल्याला समजून घेतले पाहिजे की आपण बुद्धिवादी आहोत. तर एक गोष्ट, एक असं म्हटलं जातं, जेव्हा मी MD पिडियाट्रिक्स झालो किंवा मी परदेशात जाऊन फेलोशिप केली, तेव्हा एक वाक्य आहे, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. हे सुपरमॅन चित्रपटातलं मला वाटतं वाक्य आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, जे प्रत्येक बुद्धिवादी माणसाने रोज सकाळी आणि झोपताना स्वतःला सांगायला हवा. हा आदर्शवादी विचार नाही, हा खरा आहे आणि याच्यातूनच आपलं एक सुंदर आयुष्य स्वतःचंही फुलत जातं. तिथे जाऊन या गोष्टी तुम्ही जसं 100 बुद्धिवादी लोकांमध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करणं, स्वतःला तिथे नोबडी टू समबडी हा जो प्रवास असतो, जो शहरामध्ये खूप अवघड असतो, तो तुम्हाला लक्षात येईल. तो ग्रामीण भागामध्ये इथे 1 वर्षाचा जो असतो, तिथे तो 1 दिवसाचा असतो.
तुम्ही आल्या आल्या लोक तुम्हाला रेकग्नाइज करायला लागतात, तुमच्यासाठी तुम्ही तिथे एक आयकॉन असता, अगदी तुम्ही म्हणता तसं देवत्व लोक तुम्हाला देतात, अगदी म्हातारी माणसं वागतात तुमच्यासमोर, खरं तर खूप वाईट वाटतं. पण हे आपल्या तरुण पिढीला समजून सांगायला हवं, तिथलं व्यावसायिक पोटेन्शियल त्यांना समजून सांगायला हवं. आज शहरांपेक्षा जास्त व्यावसायिक पोटेन्शियल हे ग्रामीण भागात आहे. आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी जिथे 200 ते 250 बालरोग तज्ज्ञ असतील, गंगापूरला फक्त 1 बालरोग तज्ज्ञ आहे, वैजापूरला 3 आहेत, कन्नडला 1 आहे. तर इथे जर तुम्ही थोडंसं 25-30 किलोमीटर आत येऊन जर प्रॅक्टिस सुरू केली तर तुमचं व्यावसायिक आयुष्य हे म्हणजे तुम्हाला एक अगदी स्पष्ट सांगायचं तर मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या कुठलेही डॉक्टर त्याच्यापेक्षा जास्त ही ग्रामीण भागातल्या डॉक्टरची मिळकत असते. आणि त्या मिळकतीच्या जोरावर तो हे भारनियम आहे, रस्ते आहे, याच्यावर तो मात करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो त्याचं सामाजिक नेतृत्व त्या समाजाला देऊ शकतो. डॉक्टर आपण म्हणतो अवयदान हे महादान आहे, पण नाशिकमध्ये एक घटना घडली आता सध्या की त्या व्यक्तीचं ब्रेन डेड झालेलं नव्हतं तरी त्याचे अवयवदान केलेलं आणि हा बिझनेस होऊ लागलाय. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? एक गोष्ट मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यवसायामध्ये ब्लॅक शिप्स असतात. प्रत्येक व्यवसायामध्ये म्हणजे मी असं म्हणेल की वैद्यकीय क्षेत्र महाराष्ट्राचं किंवा देशाचं सगळ्यांनाच अगदी चूक ठरवणार नाही, हे मी मान्य करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. 99% सोनं आहे, 1% खोट आहे. तर ही खोट सगळ्यात महत्त्वाचं कशामुळे आहे? ती आहे अज्ञानामुळे. जे मला कधी कधी खरंच वाटतं की हे चॅनल्सची ओपीडी ही माझ्या ओपीडीपेक्षा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जी लाईफलाईन किंवा जी तुमची ओपीडी चालते, ही ओपीडी तुम्ही एका मिनिटामध्ये लाखो तुम्ही कोटी लोकांपर्यंत पोहोचता. सोशल मीडिया आहे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लसीकरण जे ते आरोग्य शिक्षणाचं लसीकरण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी मला माझ्या क्षेत्राबद्दलही वाटते की कुठल्याही बुद्धिवादी क्षेत्रावर बाहेरून नियंत्रण ठेवणं हे खूप अवघड असतं. मग ते माध्यम असू द्या, CA असू द्या, इंजिनियर्स असू द्या, एक खूप श्रीमंत उद्योग क्षेत्र किंवा सोनार काम करणारे असू द्या, यांच्यावर बाहेरून नियंत्रण ठेवणं हे खूप अवघड असतं. आतून आपल्या क्षेत्राचं आपल्यावर आणि आपल्या विवेकाचा, आपल्या क्षेत्राचा एक कलेक्टिव्ह विवेक असतो. मला शब्द म्हणजे एक संख्यात्मक सगळ्या डॉक्टरांचा जर विवेक काढला, त्याची लसावी काढली, या विवेकाचं या ब्लॅक शिप्सवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि ते नेतृत्व वैद्यकीय क्षेत्रामधूनच निर्माण व्हायला हवं. मला खरंच असं प्रामाणिकपणे वाटतं की याला सोल्युशन्स बाहेरून किंवा कायद्यांनी देणं, कारण तो डॉक्टर तितका हुशार असतो की त्याला कसं मॅनिप्युलेट करायचं. अगदी गर्भलिंग तपासणीची बीडची घटना असू द्या, आज अगदी सोपं आहे. पेपर्स एखाद्याने जर मॅनिप्युलेट केले तर त्याला गर्भलिंग निदान करणं त्या हुशार डॉक्टरला, जो MD करून आलाय, त्याला त्याचा डाव्या हाताचा मळ आहे तो. पण सर, अजूनही गर्भलिंग निदान होतात, अजूनही होत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? कारण स्त्री भ्रूण हत्या तितक्याच जोमाने अजूनही सुरू आहे. 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे. एका बाळाला मी पाहिले स्वतःहून माझ्या व्हिज्युअल्समध्ये की ते बाळ तरंगत होतं. माझ्या अंगावर आताही डोळे आले. ते बाळ अजून म्हणजे ते तरंगत होतं. ते कुठेतरी थांबलं पाहिजे का? किंवा ते थांबण्यासाठी तुम्ही काय कराल? कारण हे फक्त प्रकार जास्त करून ग्रामीण भारतात म्हणजे ग्रामीणच भागात घडतात. शहरी भागात त्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे. बीडची घटना तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ते थांबण्यासाठी तुम्ही काय कराल? आणि अगदी होतं कसं तुझा डॉक्टर, की प्रश्न ऐकूनही तुझीच अंकिता जे भावना बोलली की नक्की. बीडचं थांबवण्याचा प्रयत्न होतो, तेवढा सोलापुरात ते उफाळून येतं की वर्षा देशपांडेंसारखे कार्यकर्ते लढतात, मात्र एक जिल्हा बंद होतोय, दुसरा सुरू होतोय. सगळीकडे प्रामाणिकपणे सांगतो, खरंच आता हे प्रश्न ऐकून मला फक्त म्हणजे माझं शर्ट दाखवता येत नाही. यांचा आणि तुमचा प्रश्न ऐकून खरंच माझी हीच भावना आहे. माझ्याही अंगावर शहारे उभे राहतात. आणि इथे तुमच्यासारखे म्हणजे तरुण पत्रकार जेव्हा माझ्या याचे विचारतात तेव्हा मला ही जाणीव खूप प्रकर्षाने होते. कारण आजूबाजूला मी घडताना मी बघतो आहे. याला अगदी प्रामाणिकपणे जर उत्तर द्यायचं झालं तर हे एलिमेंट्स डॉक्टरांच्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातून 100% आता बऱ्यापैकी त्या मनाने कायद्याचा यात सरकारचं खरंच अभिनंदन करायला हवं की त्यांनी कायद्याचा अंकुश बऱ्यापैकी चांगला केलाय. पण याचं अगदी आपण मुळाशी जर गेलो तर याला उत्तर आहे जोपर्यंत, कारण मी तुम्हाला हे अनुभव सांगतो, जेव्हा एखाद्या आमच्या हॉस्पिटलला विचारायला येतात, बऱ्याचदा हे अगदी टिपिकल चित्र असतं की ते घुटमळत असतात खूप वेळ, आधी वेगळंच काहीतरी कन्सल्टेशन करून जातात. मी आम्हाला लक्षात येते काही नाही का आले, ते परत थांबून राहतात. 1 तासांनी जेवण करून यावं तर तिथेच असतात. मग त्यांना विचारलं, मग ते अगदी म्हणजे डोळ्यामध्ये प्राण आलेले असतात त्या बापाच्या. हा मुलीचा बाप असतो बरं का, प्लीज इथे नोट करा. हा मुलीचा बाप असतो विचारायला आलेला, जो म्हणतो की साहेब जर तुम्ही हे माझं केलं नाही ना तर मी संपलो.
माझ्या माझ्या मुलीला तरी मारून टाकावं लागेल किंवा मला तरी जीव द्यावा लागेल, काय करू मी? लोक अक्षरशः पाय पडून म्हणजे ते हवं ते तुम्हाला त्यांचं अख्खी शेत तुमच्या नावावर करायला ते तयार असतात, हे मी तुम्हाला सत्य अनुभव सांगतोय. पण याला कारण आहे, जर ती तिसरी चौथी मुलगी जर जन्माला आली ना, तर तिच्या म्हणजे जर तिचं आयुष्य काय असतं हे मी स्वतः कॅम्प्स घ्यायला जेव्हा ग्रामीण भागात जातो तेव्हा तुम्हाला बघवणार पण नाही. सर, एक खूप तर पुण्याला या अशी घटना ही घडली ही होती. परिस्थिती जोपर्यंत सुधारणार नाही, हे बघा मेडिकल फील्ड हा अंकुश मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अंकुश गरजेचाच आहे. तर यांचं इंटरव्ह्यू, यांचं सायकोलॉजिकल ॲटॉप्सी नावाची एक गोष्ट असते. मी यांच्या सायकोलॉजिकल ॲटॉप्सीचा प्रयोग केला, त्यांना 1-1 तास काउन्सिल केलं, एक युनिट तयार केलं तिथे की तुम्ही ही मुलगी तू जन्माला घाल. त्यांना वेगवेगळी उदाहरणं दिली, पण लोक तयार होत नाहीत, ते कुठेतरी जातात. याचं मोठं टुरिझम भारतात डेव्हलप झालेलं आहे. आज महाराष्ट्रात नाही दुसरीकडे अवेलेबल आहे. डॉक्टर, हा हातावर पुण्यामध्ये मोबाईल इतक्या का? सोनोग्राफी मशीन्स हा बाजारात आलेल्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्येचा मुद्दा तर या ठिकाणी झाला, मात्र आई बाप ज्या मुलाला जन्म देतात आणि ज्यांची कुवत नसते की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलाला ठेवण्यासाठी, इन्क्युबेटरचा मुद्दा आहे हा, की नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये एका इन्क्युबेटरमध्ये 4-4 नवजात बालकांना ठेवलेलं होतं. 50-55 बालकांचा मृत्यू झालेला होता. त्याच ठिकाणी म्हणजे जय महाराष्ट्राने ती मोहीम सुद्धा राबवलेली होती. पहिलं की channel होतं मला वाटतं आपलं, ती हो, घटना दुसऱ्या उघडकीला रुग्णालयाची आणणारं. अवस्था अशी होती की खासगी रुग्णालयामध्ये इन्क्युबेटर तर नुसते असेच पडून होते. का तर त्याच ठिकाणी ते जे पालक होते, त्यांचं असं म्हणणं होतं, त्या आईबापाचं म्हणणं होतं की एका दिवसासाठी आम्ही 10,000 रुपये देणार कुठून? म्हणजे ही सुद्धा एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. नक्की. जिल्हा रुग्णालय ज्या ठिकाणी मी नवजात सर्वसामान्यांना शिशु परवडतं, मात्र त्या असल्यामुळे ठिकाणी मी हे ठेवू शकत सांगतो नाही. की आज खासगी नवजात शिशु कक्षाचा खर्च हा सर्वसामान्य कुटुंबाला परवडणार नाही, आणि म्हणून भारतात दारिद्र्यामध्ये ढकलला जाणारा आरोग्य याच्यामुळे हा जगातला पहिला देश आहे. हा डेटा मला मागच्याच आठवड्यात कळला, ते याच कारणांमुळे. तुम्ही सांगता तसं 50 लाख नाशिकची लोकसंख्या आहे आणि त्याच्यासाठी 18 इन्क्युबेटर्स फक्त आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 18,000 पदं आरोग्य क्षेत्राची, सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची रिक्त आहेत. सिव्हिल सर्जन सारख्या जबाबदार पदाची, जो अख्ख्या जिल्ह्याच्या आरोग्याचा कॅप्टन असतो, त्याची जवळपास 20% पदं आज रिक्त आहेत. ही पदं शासन भरत नाही आहे. काही पदं गेल्या महिन्यात तुमच्या चॅनलच्या या बातमीच्या प्रेशरमुळे भरली गेली आहेत, पण अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. तर याच्यासाठी, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आज असं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विषय निघाल्यावरती, हा विषय निघाल्यावर मला असा प्रश्न पडतोय की ह्याच्याबद्दल बोलावं तरी काय? अख्खं आभाळ फाटलंय, तुम्ही कुठे कुठे तुम्ही ठिगळ लावणार? ही 18ची संख्या तुम्ही बघा, एका याच्यावर 3-3, 4-4, हे खरंच लाजीरवाणं आहे. तर ही 18च्या ठिकाणी ती थेट कमीत कमी तिथे 50 इन्क्युबेटर्स गरजेची आहे. म्हणजे आपण 18ची 25 असलो असतो तर चर्चा काहीतरी करू शकलो असतो कदाचित याच्यावर. तर मला वाटतं की भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला म्हणजे त्याला सुधारण्याची नाही, कसं आहे, हाड थोडंसं मोडलं, थोडासा मुक्का मार लागला तर तुम्ही पट्टी करू शकता किंवा पण औषध देऊ पुण्यामध्ये शकता. पण एक घटना त्याचे घडली होती. तुकडे जर झालेले असतील तर तुम्हाला ते हाडच बदलणं गरजेचं आहे. रिप्लेसमेंट, मला वाटतं टोटल जॉईंट रिप्लेसमेंट जसं आम्ही म्हणजे म्हणतो. डॉक्टर खूप तसे आज- उत्साही आणि सकारात्मक आहेत, मात्र अगदी. त्यांच्या तोंडून सुद्धा एक वाक्य बाहेर पडलं, आभाळच फाटलंय, कुठं कुठं ठिगळं लावायची. अर्थात त्याचबरोबर एक आणखी सुद्धा असतं ना, एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो, हो सकता आसमा में छेद भी हो जाए. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया आणि नेमकं काय करता येईल त्यावर सुद्धा बोलूया. शून्य प्रहरमध्ये डॉक्टर अमोल अन्नदाते, म्हणजे अमोल तसे बालरोग तज्ज्ञ आहेत, मात्र प्रत्यक्षात सामाजिक डॉक्टर आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या खूप तळमळीनं ते विचार मांडत होते आणि मगाशी बोलता बोलता त्यांच्या तोंडी आलं सुद्धा एक थोडंसं निराशाजनक असं. मात्र हे सर्व बरं करण्यासाठी नेमकं काय करता येईल याबद्दल टीम जयमरच्या मनात खूप प्रश्न आहेत. जशी मॅमने सांगितलं, नाशिकची घटना घडली, नवजात बालकांना इन्क्युबेटर कमी पडतात, पण पुण्यामध्ये एक घटना अशी घडली आहे की इन्क्युबेटर खाली मुलाला ठेवण्यात आलं, पण ते भाजलं गेलं. नेमकी डॉक्टरांनी काय दक्षता घ्यायला हवी होती ते तुम्ही सांगा मला. या घटनेशी संबंधित खरं तर एक काय होतं की डॉक्टर जेव्हा प्रॅक्टिस करत असतो, एक त्याचा असा एक छोटासा फॉल्ट असतो, कोणाचाही, अगदी माझ्याकडूनही एक, की मॅनेजमेंट, व्यवस्थापन याच्यामध्ये तो खूप कमी पडत असतो नेहमी. आणि मला हे कळत नाही की जसं इंडस्ट्रीला आपण म्हणतो की एका ठिकाणी आज नर्सेसची संख्या ही खूप कमी आहे,
आपल्या देशामध्ये एवढे नर्सिंग कॉलेजेस असूनही आपल्या सगळ्या नर्सेस ह्या परत त्याच प्रश्नाकडे येतं की सगळ्या परदेशात गल्फ कंट्रीजमध्ये आपल्या सगळ्या नर्सेस जातात देशाच्या. तर चांगला नर्सिंग स्टाफ, एक लक्षात घ्या की नवजात शिशू जी काळजी असते ती डॉक्टर हा फक्त ऑर्डर्स लिहित असतो. मी जातो तेव्हा मी राऊंड घेतो किंवा थांबतो फार तर सिरियस झाल्यावर, पण तिथे जी अटेंडिंग सिस्टर असते तिच्या हातामध्ये सगळ्या नाड्या असतात. म्हणून चांगला नर्सिंग स्टाफ आपल्या हॉस्पिटलमध्ये नेमणं, चांगलं व्यवस्थापन असणं, आजकाल अलार्म देणारे म्हणजे जराही टेम्परेचर जर वाढलं तर अलार्म देणारे इन्क्युबेटर्स बाजारात आलेले आहेत, चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं. आणि याच्याशी रिलेटेड परत एक असं आहे की आपल्या देशात अजूनही आरोग्यावर होणारा खर्च, म्हणजे अगदी घरातलाही आपल्या आरोग्यावर होणारा खर्च, शासनाचा आरोग्यावर होणारा खर्च, प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असताना डॉक्टर त्याच्या हॉस्पिटलवर केला जाणारा खर्च, ही सगळीच एक खूप मोठी तूट आहे आणि ही भरून निघणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं हे व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी जर एकत्रित विचार केला तर अशा घटना, आणि खूप लाजिरवाण्या आहेत, अशा घडायला नको आहेत. डॉक्टर, आपण आत्ताच एल्फिस्टनची घटना बघितली. अनेक लाखो प्रवासी मुंबईकर लोकलमधून प्रवास करत असतात, गर्दीचं ठिकाण असतं, अशा वेळेस हार्टबीट्स वाढतात किंवा श्वास गुदमरायला होतो. अशा परिस्थितीचा सामोरा करण्यासाठी जायसाठी काय काळजी घ्यायला पाहिजे एखाद्या प्रवासाला, किंवा ही जी घटना घडली अनेक लोक श्वास गुदमरून मेले, अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, कशी काळजी नेमकी घेतली पाहिजे? खरं तर म्हणजे त्या ब्रिजवरून, मी KEMचा विद्यार्थी असताना त्या ब्रिजवरून मी कितीतरी वेळा गेलोय, लोकलनी प्रवास केला आहे, आणि म्हणजे ते बघत असताना खरंच मला असं वाटत होतं की म्हणजे आपणही याच्यापैकी एक असू शकलो असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो आपण प्रत्येकाने, आणि हे चॅनल बघणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. मी जे सांगू इच्छितो की इट इज बेटर टू बी मिस्टर लेट दॅन लेट मिस्टर. सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना आज एवढी घाई, आणि बघा मुंबईसारख्या ठिकाणी हे तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तर आपण प्रत्येकाने ते थोडंसं भान, एक सिविक सेन्स जर डेव्हलप केला, म्हणजे परत एकदा म्हणजे मी जे मागच्या 2 आठवड्यापूर्वी जे दुबईमध्ये किंवा अझरबैजानमध्ये जर जात असेल तर 120च्या स्पीडने येणारी गाडी ती जागीच थांबते, कोणीही थुकत नाही, सगळे अगदी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये लाईन लावून. मला आश्चर्य वाटलं, दिल्ली मेट्रोनी मी या कॉलेजेससाठी जेव्हा मी प्रवास करत होतो, दिल्ली मेट्रोमध्ये लोकल एवढीच गर्दी असते, त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी असते. पण मला माहीत नाही तिथून कुठून हा सेन्स आला, लोक रांग लावून सगळे चढत होते. मीच एकटा असं होतो त्याच्यामध्ये की त्या रांगेतही माझी चलबिचल सुरू होते की मी कधी, कारण मी मूळचा मुंबईकर. तर मला वाटतं की हे आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे की तू आधी बस. जे आपण फ्लाईटमध्ये ती लँड होण्याच्या आधीच उभं राहून सामान काढायची आपल्याला घाई असते, ही आपली मानसिकता आहे, ती कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. अशा तुम्ही हार्टबीट्स आणि हे सगळं आपल्या ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टमशी निगडीत असतं. एखादा तुम्हाला बाईट घ्यायचा असतो किंवा मला एखादा सिरियस पेशंट समोर असतो तेव्हा माझेही हार्टबीट वाढतात. तर याच्यासाठी रोज आपल्या आयुष्यामध्येच एक आपल्या मनाने, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की व्यवहारामध्ये मन बाजूला ठेवून आपण तो व्यवहार करावा, तसं कुठेतरी आयुष्य जगतानाही थोडासा वेगळा विचार आहे, पण आमच्या सायकॅट्रीशी रिलेटेड आहे, हा काय आध्यात्मिक विचार नाही आहे. मन बाजूला ठेवून आपण जगायला शिकलं, तर रोज थोडा वेळ 15-20 मिनटं ध्यान केलं, 15 मिनटंही नाही 10 मिनटं तुम्ही ट्रेनमध्ये लोकलमध्ये बसल्या बसल्या जरी ध्यान केलं. ध्यान म्हणजे काय, फक्त शांत बसणे, काय फार मोठी गोष्ट नाही आहे अशी. फक्त शांत बसून श्वासावर लक्ष जरी केंद्रित केलं तरी तुम्हाला असा अनुभव येईल की या अशा म्हणजे गर्दीमध्ये किंवा अशा स्टॅम्पेडमध्ये तुम्ही अगदी स्थिर उभे राहाल. आणि हे स्थिरत्व अख्ख्या समाजाला गरजेचं आहे, त्या गर्दीला अख्ख्या गरजेचं आहे. गर्दीत माणूस जास्त घाबरतो. तर मला वाटतं हे प्रत्येकाने हा विचार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग, आजकाल अविवाहित मुलींमध्ये देखील लग्नाआधीच गर्भधारणा होण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. तुम्ही देखील ग्रामीण भागामध्ये काम केलेत, असे काही उदाहरणं तुम्ही पाहिलेत का, किंवा कशा 3 आठवड्यांखालचं उदाहरण म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी ही किती अगदी ग्रासरूटशी कनेक्टेड असते याचं मला आश्चर्य वाटते. अर्थात ते तुमचं काम असल्यामुळे तुम्हाला ते रोज त्या बातम्या अगदी छोट्या गावातून, म्हणजे माझं वैजापूर जाऊ द्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी छोट्या गावामध्ये आजकाल रास दांडियाचे कार्यक्रम होतात. तर तिथून आणि दांडियाच्या तुम्ही एक सर्वे जर केला की सगळ्या गायनेकॉलॉजिस्टकडे ह्या 9 दिवसांमध्ये आपण अगदी देवीची पूजा करायचं असं म्हणतो, त्या दिवसांमध्ये टीनेज प्रेग्नेन्सीज म्हणजे 18 वर्षाखालील अविवाहित गरोदर मुलींचं प्रमाण किती, तर तुम्हाला धक्का बसेल. आणि तुम्ही वर्षभर हा उपक्रम तुम्ही राबवाल असं मला वाटतं. माझ्याकडे अगदी 4-5 आठवड्याखालीच अशी घटना ऐकण्यात आली. जास्त सांगणं त्याच्याबद्दल योग्य नाही मेडिको लिगली, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या
मुलींचं लैंगिक शिक्षण, मुलांचंही लैंगिक शिक्षण, मुलींचं नाही, कुमारवयीन मुलींचं लैंगिक शिक्षण, त्यांना निरोधक साधनांबद्दल माहिती देणं, त्यांना हे भान देणं की असं केल्यावर काय होतं. एकदा सरांनाही आठवत असेल, डेट रेप ड्रग्स बद्दल पूर्वी आपण एक स्टोरी केली होती. काही औषधं अशी बाजारात आलेली आहेत, नावं मी सांगणार नाही किंवा सांगायलाही नको आहेत, की ती पाण्यात टाकली तर त्या मुलीला भान काहीच राहत नाही, पण ती त्या व्यक्तीबरोबर, समोरच्या व्यक्तीबरोबर सगळं कोऑपरेट करते. हे किती विचित्र आहे. आणि ही डेट रेप ड्रग्स, त्याला डेट रेप ड्रग्स असा संकल्पना आहे, असा शब्द आहे. हे डेट रेप ड्रग्स ओपनली मेडिकल्सवर उपलब्ध आहेत. अगदी शॉकिंग किंवा ब्रेकिंग तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आणि हे अगदी छोट्या छोट्या गावात अवेलेबल आहेत. तर मला वाटतं आपली मुलगी सकाळी कुठे चालली आहे, ती कुठे येते हे आहे. मला वाटतं एकाच वाक्यावरती मी हा प्रश्न संपवतो की आई वडील, पालक आणि पाल्य यांच्यामधला संवाद आणि त्यांच्यामधला कनेक्ट, हे याला एका वाक्यात उत्तर आहे. डॉक्टर नक्कीच. म्हणजे एका वाक्यातल्या या उत्तरानंतर सुद्धा नेमका हा संवाद आणखी वाढवत कसा न्यायचा आहे. कारण केवळ प्रश्न एवढेच नाही आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेबरोबरच शहरी आरोग्य सेवेत सुद्धा अनेक प्रश्न मनात येत असतात. त्याबद्दल सुद्धा डॉक्टरांना बोलतं करायचं आहे एका ब्रेकनंतर. शून्य प्रहर एक मुक्त व्यासपीठ. डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याशी आपला जो संवाद सुरू आहे, यात अनेक धक्कादायक अशी माहिती पुढे येतेच आहे. त्याचबरोबर अगदी सरळ स्पष्ट प्रश्नांना त्यांच्याकडून जे थेट उत्तर येतात आहे, त्यातून खूप वेगवेगळ्या विषयांची माहिती तुमच्यासमोर आणण्यात आम्हाला यश येत आहे. डॉक्टर, शहरी भाग म्हटलं तर धकाधकीचं आयुष्य, म्हणजे महिला घरसुद्धा सांभाळतात, नोकरीवर सुद्धा जातात, 12-12, 14-14 तास, 15-15 तास घराबाहेर असतात. तसंच गावाकडे सुद्धा महिलांचं आयुष्य, शेती सांभाळतात, घर सांभाळतात, तारेवरची कसरत जी आहे ती सुरू असते. या सर्व ह्याच्यामध्ये महिलांचं ना प्रकृतीकडे, स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत असतं. महिलांनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे? खरं तर आपल्या देशातल्या किंवा अगदी महाराष्ट्राचा जरी विषय घेतला तर आजही 50% स्त्रियांचं रक्त हे 10च्या खाली आहे. इथूनच सगळं गोंधळ व्हायला सुरुवात होतो. मिनिमम कमीत कमी 11-12, म्हणजे बांगलादेश किंवा श्रीलंकेसारख्या देशातही ॲव्हरेज हिमोग्लोबिन हे आज 12पर्यंत आलेलं आहे. तिथे आपण आपल्या देशामध्ये हे 9 आहे, 8.5-9. मी 6च्या कितीतरी हिमोग्लोबिन असलेले बघतो. याच्यासाठी खूप स्ट्रक्चर्ड आणि खूप, म्हणजे आपल्या घरातून, शासनाकडून असं मी सांगेल, खूप एक नियोजन करून प्रयत्न केले गेले पाहिजे. स्त्रियांचे 4 ते 5 कॉमन प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यात मी सांगितलं एक रक्त कमी असणं, ॲनिमिया, त्यांच्या पाळीच्या समस्या आहेत, स्त्रियांचं कॅल्शियम कमी असतं. आपल्या देशातली प्रत्येक स्त्री ही व्हिटॅमिन डी आणि B12 डेफिशियंट आहे. मला बऱ्याचदा असं वाटतं, मी राजकीय लोकांच्या घोषणा ऐकतो की तुम्ही सगळं बाजूला ठेवा, काहीच करू नका 5 वर्ष, फक्त माझ्या स्त्रियांचं सगळ्यांचं व्हिटॅमिन डी आणि B12 नॉर्मल करून द्या. ₹1.5 खर्च आहे हो, 1.5 ते 2 रुपयामध्ये इंजेक्शन येतं. शासनाने खरेदी केली तर 10 पैशाला येईल. याच्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे इतका प्राधान्याचा हा विषय आहे. तर ह्या प्रत्येक घरामध्येही, हे शासनाच्या पातळीवर मी सांगितलं, घरामध्ये आजही जर तुम्ही बघितलं, तुम्ही जे सांगितलं अगदी योग्य, की ग्रामीण आणि शहरी, ती स्त्री ही शेवटी जेवण करते. आपण सगळ्यांनी हट्ट धरला पाहिजे की तिने आपल्या बरोबर जेवलं पाहिजे. अगदी मला वाटतं उद्योगपती एखादा मोठा असेल, तिच्या घरातली स्त्री ही बऱ्याचदा शेवटी जेवते, असं मी बऱ्याचदा बघितलंय अगदी मोठ्या मोठ्या घरांमध्ये. असं काही नाही. तर ही स्त्रीची, म्हणजे आपण कितीही बाता मारल्या या चळवळीच्या आणि काय स्त्रीमुक्तीच्या, तरी ती जे परत एकदा, म्हणजे बौद्धिकरित्या आपल्या मनामध्ये, समाजामध्ये तिचा स्तर, घरामध्ये तिचा स्तर हा सगळ्यात वरचा असला पाहिजे, हे सांगायची गरज नाही आहे. आणि दरवर्षी आपल्या घरातल्या, मी असं सांगतो की दरवर्षी आपल्या घरातल्या स्त्रीला तिच्या वाढदिवस सेलिब्रेट करू नका, तिला गायनेकॉलॉजिस्टकडे न्या, तिचं ब्लड प्रेशर चेक करा, तिची शुगर चेक करा, तिला व्हिटॅमिन B12चा एक डोस द्या, डीचा एक डोस द्या, आणि तिच्या ज्या पाळीच्या समस्या काही असतील त्याच्याबद्दल हे करा. तर असे खूप स्ट्रक्चर्ड प्रयत्न गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एकच शब्द वापरेल याच्यामध्ये, प्राधान्य. आपल्या आयुष्यात, आपल्या घरामध्ये प्राधान्य कोणाला आहे, कोणाच्या आरोग्याला आहे, तिचं आरोग्य टिकलं. एक लक्षात घ्या, एकच वाक्य बोलतो की घरातला तो बाप गेला ना तर फार, म्हणजे होतो त्रास, पण जर ती स्त्री त्या घरातली गेली ना तर संध्याकाळी जेवण बनत नाही. एक वेळ बाप गेला तर जेवण तरी बनतं, असं कुठेच होऊ नये. पण एक सांगण्याचं महत्त्व की ही प्रायोरिटी अजूनही आपल्या लक्षात आलेली नाही. तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात
अनेक लहान मुलांच्या समस्या आहेत की पहिली सुरुवात होते की लहान मुलांना लस कुठल्या द्याव्या, किती लस महत्त्वाच्या आहे. अनेक प्रायव्हेट दवाखान्यात गेलोत आपण तर अनेक लस मागतात आणि भरगच्च पैसे मागतात, म्हणजे ह्या लस दिल्याच पाहिजेत तुम्हाला असं सांगितलं जातं. पण महत्त्वाच्या अशा कुठल्या लस आहेत त्या लहान मुलांना दिल्या पाहिजेत जन्मल्यापासून. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक घरामध्ये लहान मुलं असतात, अचानक त्यांचा ताप पडतो किंवा एखाद्याला फिट येते. अशा वेळेस पालकांनी काय करायला हवं, त्यांनी घाबरून न जाता मध्ये कसं ह्याला टॅकल करायला पाहिजे, याच्याबाबत काय मार्गदर्शन कराल? लसीकरणाच्या बाबतीत सांगेल की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. 1985 साली आपल्याकडे 5 लसी आपल्या व्हॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये आल्या होत्या. त्याचंच कौतुक आज आपण 2017 उजाडला आहे. त्या 5 लसींच्या पुढे अजून आपली गाडी नीटशी गेलेली नाही आहे. गोवरसारखा लसींनी जो सहज टाळता येणारा आजार आहे तो आजही फक्त 50 ते 60% मुलांना मिळाला आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे ही. मोफत मिळणाऱ्या लसींची ही परिस्थिती आहे. तर मला म्हणजे असं वाटतं की मग ज्या महागड्या लसी आहेत त्यांच्याबद्दल मी काय सांगू, खरं तर त्याही गरजेच्या आहेत. ट्रिपल मेंदूज्वर कावीळ, टायफॉईड, गोवरच्या जागी आता MMR आता शेड्यूलमध्ये आली, जी बऱ्याचदा अजून शासनामध्ये 9व्या महिन्याला गोवरच्या ऐवजी MMR द्या असा प्रोटोकॉल येऊन आता 2 वर्ष झाली, तरी सरकारी यंत्रणेमध्ये अजून गोवर म्हणजे हे माहितीही नाही आहे अजून नीटचं. तर MMR, मिझल्स, मम्स, रुबेला, टायफॉईड, हिपॅटायटिस A आणि व्हेरिसेल्ला, ह्या एवढ्या 7-8 लसी जरी मिळाल्या आपल्या, तर मी खरंच अतिशयोक्ती नाही सांगत किंवा माझं भाषा मी अलंकारिक करण्यासाठी नाही सांगत, पण खरंच आपला देश सुपर पॉवर होईल हे मी तुम्हाला सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो. पालक घाबरतात. हां, तुम्ही फिट्सबद्दल विचारलं तर आजकाल अगदी मिडाझोलाम नावाचा एक स्प्रे आलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा हे सांगितलंही जात नाही. तो स्प्रे नाकाजवळ जरी मारला तरी इथे म्हणजे नॉन मेडिको माणूस, कंपाऊंडर किंवा घरातली एखादी आईही ते झटके थांबवू शकते. मिडाझोलाम हा म्हणजे मी तर म्हणतो की खरंच तुम्ही एक अगरबत्तीच्या पुड्याबरोबर एक मिडाझोलाम घरात ठेवावा हवं. ज्यांच्या मुलांना लहानपणी झटक्याचा त्रास आहे किंवा तापातले झटके येतात आणि काहीच घाबरून, झटक्यामुळे जितके घाबरतात तसं काही नसतं. झटके थोड्या वेळात थांबतात. एका बाजूला बाळाला करायचं, नाकाजवळ चप्पल किंवा कांदा पकडायचा नाही, हे पर्टिक्युलरली सांगतोय कारण ते केलं जातं. तोंडात चमचा टाकला जातो आणि डेंटल म्हणजे त्याच्यात रप्चर होतं, असे बऱ्याचदा होतं. आणि तातडीने एका बाजूला करून, म्हणजे कारण ॲस्पिरेट होणार नाही, जे वॉमिटस येतं किंवा जी थुंकी येते ती छातीत जाणार नाही, म्हणून तातडीने डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि घरात मिडाझोलाम स्प्रे ठेवून तो नाकाजवळ मारणं, यांनी 100% झटक्याच्या केसेस. सर, सध्याचं जीवन हे पूर्णपणे धक्काधक्कीचं झालं. म्हणजे एखादा सामान्य माणूस असो किंवा आमच्यासारखा TV पत्रकार, अगदी वेळेवर जेवण नसतं, रात्री वेळेवर झोप नसते. तर अशा ह्याच्यामध्ये आहाराचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, नेमका काय आहार घेतला पाहिजे? आपलं शरीर हे 2 वेळा पूर्ण पोट भरून आहार घेण्यासाठी झालेलं नाही आहे. तुम्हाला सांगा, म्हणजे ही सगळ्यांना माहिती आहे की आपली उत्पत्ती ही माकडापासून झालेली आहे आणि फिरत फिरत अन्न मिळेल ते खाणं ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तर अगदी मी म्हणेल की तुम्हाला जेवायला दिवसभर वेळ मिळाला नाही तरी चालेल, 2-2, 3-3 तासाच्या अंतराने थोडा थोडा आहार तुम्ही घेत राहा आणि त्यात अगदी खूप नियमही पाळणं गरजेचं नाही. रोज आपली 40 ते 50 मिनिटं चालण्यासारखा चांगला व्यायाम, लिफ्टपेक्षा पायऱ्या वापरणं हा व्यायाम, आणि आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स, फॅट, कार्बोहायड्रेट्स याचं प्रमाण योग्य ठेवणं, रोज प्रथिनयुक्त आहार घेणं, रोज म्हणजे नॉन व्हेजिटेरियन जर असतील तर अंडी, व्हेजिटेरियन असतील तर मोड आलेले कडधान्य, अगदी सोपे सोयाबीन सोपे पर्याय आहेत, यांचं सेवन करणं, रोज भरपूर पाणी पिणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवण करताना मन शांत ठेवणं आणि मन त्या आहारात ठेवणं. आपल्याकडे जे बऱ्याचदा म्हणजे जरी चॅनलवर बोलत असलो तरी सांगेल की TV बघताना जेवण करू नका, तुमची माफी मागून हे सांगेल, पण ते गरजेचं आहे. सर, तुम्ही म्हणालात की प्रोटीन्स वगैरे आवश्यक असतात. ग्रामीण भागात ते मिळताना दिसत नाहीत. कुपोषणाची समस्या आजही कायम आहे, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात मोठा मिथ आहे, ग्रामीण भागामध्ये प्रोटीन्स उपलब्ध असतात. काही अगदी सोपे, शेवग्याची झाडं तुम्ही, मी जाता येता माझ्या आजूबाजूला बघतो, कधी कॅम्प घ्यायला जातो, प्रत्येक शेवग्याच्या पाल्याचा वापर करून आज कित्येक मोठमोठ्या कंपन्या भारतातला शेवगा हा परदेशात विकतोय आणि आपण म्हणतोय की प्रोटीन नाहीये. तर अगदी आफ्रिकेने शेवग्याचा पाला या एका गोष्टीवर, प्रोटीनच्या सोर्सवरती त्यांचा येत्या 2022 पर्यंत त्यांचा देश कुपोषण मुक्त करण्याचा बऱ्यापैकी सक्सेसफुल ते आहेत. तर अगदी साधे सोपे सोयाबीन, डाळी, पण प्रॉब्लेम कुठे आहे? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. प्रॉब्लेम आहे, हे वाक्य खूप महत्वाचं आहे कुपोषणाच्या बाबतीत. कुपोषणाच्या बाबतीत आपल्याकडे धान्याचा तुटवडा नाही, भुकेचा तुटवडा आहे. या मुलासमोर माझ्या वॉर्डमध्ये मी आता 2-3 दिवस प्रोटीन पावडर मी नळीनी पाजतोय त्या बाळाला,
प्रोटीनची पावडर आहे, शेवग्याचा पाला आहे, त्याची स्मूदी आहे, पण तरी तो त्याला उलट्या होत आहेत कारण त्याच्या शरीरात इन्फेक्शन्स आहे. एक लक्षात घ्या, ही सगळी मुलं जी आहे कुपोषण ही इन्फेक्शन, मालन्यूट्रिशन, इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग, कुपोषण, जंतू संसर्ग अशी एक सायकल असते. त्याच्या सायकलमध्ये ही अडकलेली आहेत. ही सगळी गुराढोरांच्या बाजूला राहणारी झोपणारी ही सगळी मुलं आहेत. सतत त्यांना त्या गुराढोरांकडून यांच्याकडून संसर्ग सुरू असतो. यापैकी 30 ते 40% मुलांना टीबीचा संसर्ग आहे, ज्याचं निदान कोणी करायला तयार नाहीये. फक्त शासनाकडून काय तुमचं चिक्की असेल किंवा त्याचे काय पॅकेट्स, कितीतरी मी बातम्या वाचतो की 2300 कोटी आणि 2200 कोटीचे पॅकेट्स. अरे त्या मुलाला ती भूकच गेली आहे. त्याचं इन्फेक्शन आधी डायग्नोज करा. टीबी सारखे छोटं म्हणजे हे अगदी साधं इन्फेक्शन आहे ज्याची औषधं पडून आहेत. म्हणजे जसं धान्य सडतंय, एकीकडे धान्य सडतंय भूक नाहीये म्हणून, दुसरीकडे औषधं सडतायत निदान नाहीये म्हणून. मला वाटतं ह्या वाक्यातच सगळं आलंय. या कुपोषणाच्या समस्येचं योग्य निदान जर झालं, त्या बाळाला असं नसतं हो की कुपोषण आहे आणि अन्न द्या, असं नसतं. केस टू केस. आणि जे तुमच्याकडे आपल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला जे केलं जातं ना की त्यांना वर्ग अ मध्ये टाका, ब मध्ये, तसं नसतं. अगदी केस टू केस, प्रत्येक केस बघून त्याचं सगळं निदान करावं लागतं. त्याचा ॲनिमिया करेक्ट करावा लागतो, त्याचं कॅल्शियम करेक्ट करावं लागतं, त्याची भूक परत आणावी लागते. माझ्यासारख्या बालरोग तज्ज्ञासमोर वॉर्डमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं त्याची भूक परत आणणं. तुम्ही बऱ्याचदा ऐकत असेल की आमचं बाळ जेवतच नाही. तर हे भुकेचा तुटवडा आणि जंतू संसर्ग या सायकलमधून जोपर्यंत आपली मुलं बाहेर येत नाहीत तोपर्यंत फक्त तुमच्या, मला वाटतं या धान्याच्या घोटाळ्यांच्या चर्चांच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. तुमचे बोलणे आजच्या शून्य प्रहरमध्ये जे डायग्नोसिस सुरू आहे, अनेक वेगळ्या मुद्द्यावर म्हणजे कुपोषणासारख्या विषयावर पहिल्यांदाच मला ऐकण्यात आलं हे की संसर्गाचा एक वेगळं रूट कॉज सुद्धा असू शकतं. अशीच अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे एका ब्रेकनंतर. आजच्या शून्य प्रहरातील प्रश्न जे आहेत ना, जे जीवना मरण्याचे आहेत आणि उत्तरं जे मिळतात आहे ते जीवनदायी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्ता आपण बघतो परिस्थिती तशी जशाला तशी आहे. आत्ता आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला तुम्हाला डुकराचा वावर दिसते. ही परिस्थिती नेमकी कशी बदलेल? महाराष्ट्रामध्ये 1777 टोटल प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही 1777 प्राथमिक आरोग्य केंद्राचं जरी नूतनीकरण झालं, जरी ती नीट काम करायला लागली, तर माझ्यासारख्या एकाही प्रायव्हेट प्रॅक्टिशनरला प्रॅक्टिस करता येणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. इतकी सुंदर व्यवस्था, इतके सुंदर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भिंती उभ्या केलेल्या आहेत. पण अगदी खेदानी सांगावं वाटतं की आज अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती ही अगदी तुम्ही वास्तव मांडलं, ही भूतबंगल्यासारखी झालेली आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे आरोग्यावर होणारा खर्च, आरोग्य खात्याचं, त्या क्षेत्राचं नियोजन, शासनाचा आरोग्य म्हणून प्राधान्याने विचार करण्याचा विषय. म्हणजे मी सांगेल की एक आरोग्यमंत्री खरं तर याच्यावरून राजकारण व्हायलाच हवं असं मला वाटतं. हा राजकारणाचा विषय का होत नाही? काही वर्षांपूर्वी, पटकन सांगतो की काही वर्षांपूर्वी एक मोठा पक्ष जेव्हा स्थापन होत होता तेव्हा काही तज्ज्ञांना त्यांनी विचारलं की कुठल्या विषयावर, तेव्हा मी हे म्हटलं की प्राथमिक आरोग्य केंद्र 1777 यांचं रिव्हॅम्प. एवढा एकच मुद्दा लावून धरा. तर मला उत्तर मिळालं त्या अगदी लोकप्रिय पक्षप्रमुखाकडून की तुम्ही काय बोलताय, हे असले काही लोकांना चालत नाही आणि आवडत नाही हो, तुम्ही हे काही असं काही सांगू नका, काहीतरी चांगलं सांगा. तर मला वाटतं की लोकांनी त्या भागातल्या लोकांनी जोपर्यंत हे आमचा हक्क आहे, राईट टू हेल्थ, हा हक्क लोकांना आम्ही समजून सांगितलं पाहिजे. डॉक्टरांनी, माध्यमांनी समजून सांगितलं पाहिजे की तुझ्या मध्यरात्री 3 वाजता तुझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तुला डॉक्टर कसा भेटत नाही. मी सांगितलं 18,000 पदं रिक्त आहेत. आणि याला आता 2च उत्तर आहेत. एक तर खूप मोठ्या प्रमाणावर याच्याकडे निधी गेला पाहिजे. आजही आपण टर्की आणि श्रीलंकेसारखे देश हे 2.5% खर्च करतायत, जोही कमी आहे. आणि आपण 1.4% फक्त आपल्या GDPचा खर्च करतोय. आणि आपलं टार्गेट किती आहे 2025 पर्यंत? फक्त 2.5%. 2.6% ज्यांनी अचीव करून झाले श्रीलंकेसारख्या देशांनी. तर आपला खर्च हा वाढला पाहिजे आरोग्यावर, त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे. आणि शासनाला मला वाटतं कोणीतरी हे समजून सांगितलं पाहिजे की एक आरोग्य मंत्री हा तुमचं पुढचं सरकार निवडून आणू शकतो. तुमचाही स्वार्थ आहे, आपण स्वार्थ आणि परमार्थाच्या गप्पा मारत होतो.
तुम्हाला माहिती आहे की वाय एस राजशेखर रेड्डी गेल्यावरती ज्या 11 लोकांनी आत्महत्या केल्या त्याच्यापैकी 8 लोक हे आरोग्यश्री योजनेचे लाभार्थी होते, त्यांच्या घरातली हार्ट आणि याचे, म्हणून त्यांनी जीव दिला आपला नेता गेल्यावर. तर मला वाटतं जोपर्यंत याचं मोठ्या प्रमाणावर राजकारण होत नाही, माझ्यासारखा एखादा डॉक्टर किंवा तुमच्यासारखी माध्यमं आझाद मैदानवर जोपर्यंत जीव देत नाहीत तोपर्यंत शासनाला जाग येईल की नाही माहित नाही. सर थोडासा वेगळा प्रश्न. माझा स्वतःचा भाऊ डॉक्टर होईल आता एक 4-5 वर्षात. 27 लाख म्हणजे सर म्हणाले तसे 4 वर्षात माझे 36 लाख वगैरे खर्च होतील. एका वर्षाची फी 9 लाख रुपये, सर्वसामान्यांना न परवडणारी. मेडिकलकडे जाणारा कल सर्वसामान्य ST SC OBC वगैरे सगळ्याच प्रभागात सगळेच आहेत. तर कुठे काय कमी पडतंय? 9 लाख रुपये एका वर्षाचे माझ्या आईवडिलांना नाही परवडत, पण कुठे ना कुठेतरी खर्च करून, कुठे खर्च मारून हे खर्च सुद्धा आम्ही करतोय. ह्याच्यासाठी काय झालं खरं तर मला वाईट वाटतं जेव्हा माझ्या मेडिकल कॉलेजेसही मी दिल्लीमध्ये हे करायचो. तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजेस आहेत. 50% मेडिकल कॉलेजेस या 2 राज्यांमध्ये, 50% तरीही आपल्या म्हणजे मला हेच वाईट वाटलं की आपल्या देशातल्या एखाद्या बहिणीला असा प्रश्न विचारावा वाटतो. याच्यामध्ये एक समजून घ्या की जेव्हा 80s मध्ये किंवा 70s मध्ये वसंतदादा पाटलांनी जेव्हा खाजगी मेडिकल कॉलेज किंवा खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू करायची, इंजिनिअरिंग तर आता अगदी लयाला गेलेली आहेत, तर त्यांचा हा विचार होता की सरकारी सेवा कमी पडते आहे, सरकारी मेडिकल कॉलेजेस कमी पडत आहेत, तुम्ही हॉस्पिटल्स चालवा, त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला जो निधी येईल त्याच्यातून तुम्ही कॉलेजेस चालवा आणि फी तुम्ही काहीतरी चार्ज करा, पण ती सर्वसामान्यांना परवडेल अशी चार्ज करा. तर याच्यामध्ये मेडिकल कॉलेजेसचा तर दोष आहेच याच्याबद्दल, पण याच्यातला दुसरा भाग जो अनेकांना माहीत नाही आहे, आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी खूप मोठा निधी उपलब्ध आहे. नर्सिंग कॉलेजला, माझ्या नर्सिंग कॉलेजला मी बघतो की 2-2, 3-3 वर्ष स्कॉलरशिपच मिळत नाही आहे. तुम्ही ती खाती जर तुम्ही बघितली तर तिथे इतकी धूळ असते की तुम्ही जर मध्ये गेलात तर तुम्ही खोकला करतच बाहेर येता. इतक्या त्या विभागांची परिस्थिती ही वाईट झालेली आहे. तर याच्यासाठी शासनाकडूनही भरपूर निधी उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि झालंय काय बघा, 9 लाख नाही पण मेडिकल कॉलेज चालवायला खर्च येतो, तर त्यांना उत्पन्नाचे खूप चांगले स्रोत आहेत. मोठं हॉस्पिटल असतं. आता मी पण जेव्हा चालवतो की त्या खर्चामध्ये तुम्ही शिक्षण देऊ शकता, पण कुठेतरी मेडिकल कॉलेजेसचाही याच्यामध्ये दोष आहे. त्यांनीही आपल्याला सरकारने परमिशन दिली याच्यामध्ये किंवा बऱ्याच लोकांना स्कॉलरशिपही मिळते, ती घेऊनही डोनेशन घेतलं जातं. माझ्या फीपेक्षाही माझी हरकत ही डोनेशनवर आहे. डोनेशनबद्दल तर आपण चर्चाच केलेली नाही. म्हणजे डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये मेडिकल कॉलेजेसच्या कॅम्पसमध्ये काय सुरू होतं हे जर सांगितलं तर आपल्याला अजून एक शून्य प्रहर त्याच्यावर घ्यावा लागेल, इतकी वाईट परिस्थिती होती. तर मला वाटतं की आणि आपल्या महाराष्ट्रातून परत त्याच्याकडेच येतो की महाराष्ट्रात आपण बरीच पक्ष आहेत की जी आपल्या मराठी अस्मितेची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची गप्पा मारतायत. मी काही दिवसांपूर्वी हे लिहिण्याचा प्रयत्न केला की माझ्या महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये किमान काही सीट तरी माझ्या राज्यासाठी तुम्ही राखीव ठेवा, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये. एक लक्षात ठेवा, मी वैजापूरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करतोय ना, शिर्डीला गाववाल्यांसाठी वेगळं दार आहे, पण माझ्या मेडिकल कॉलेजला मी वैजापूरच्या लोकांसाठी वेगळं दार केलंय का? माझ्या महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजेससाठी मी अगदी म्हणत नाही, अगदी ही बाहेरच्या राज्याचाही हक्क आहे, पण आज गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, साऊथ सगळी ह्या जे मेडिकल कॉलेजेसची नावं मी घेऊ इच्छित नाही, सगळ्या इथले, आणि ते काय येतात कारण ती डोनेशन जास्त देऊ शकतात. बऱ्याचदा ह्या लोकांबरोबर माझं आता जेव्हा, तर ते म्हणतात की यार महाराष्ट्र के आदमी को मत बोलो यार, वो नहीं जमेगा, वो क्या है, वो बहुत किरकिर करते इसके लिए, असं म्हणतात ते हिंदीमध्ये, ते त्यांची मंडळी. तर काय माहिती आहे, तर तुम्ही फीज घ्या पण एवढी घ्या की त्यांना परवडेल. शासनावर स्कॉलरशिपसाठी थोडासा तुम्ही हे करा. शासनाने याच्यासाठी कसं स्कॉलरशिप देता येईल हे बघा. आणि तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच मेडिकल कॉलेजेसला 100 वर्षांसाठी ₹1 वर्ष या भाडे तत्वावरती जागा मिळालेली आहे. तुम्हाला हे अधिक या गोष्टी माहिती आहेत मला वाटतं. तर कुठेतरी आपण त्यांच्यावरही दबाव टाकला पाहिजे की 25-25, 30-30 एकर जमीन मध्य त्या शहरामधली या लोकांनी, आणि तिथे मेडिकल कॉलेजेस सोडून हॉटेल्स, कॅन्टीन्स अशाही गोष्टी चालतात. बऱ्याचदा ते कॉलेज सोडून दुसरंच कॉलेज चालतं एकाच जमिनीवर. बऱ्याच म्हणजे याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत.
तर मला वाटतं कॉलेजेसनी थोडंसं भान ठेवावं, शासनानेही थोडासा अंकुश वाढवणं गरजेचं आहे. तरी नीटमुळे यावर्षी बऱ्याच सुसूत्रता याच्यात आली आहे. मागच्या 2 नीटच्या पूर्वी तर खूपच वाईट परिस्थिती होती, पण मला वाटतं याची खरंच परिस्थिती आणि आपण सगळ्यांनी याच्यासाठी दबाव आणणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं तसं डॉक्टर अमोल अन्नदाते हे सामाजिक डॉक्टर आहेत, त्यामुळेच अनेक समस्या ज्यावर अगदी ते मगाशी त्यांनी ब्रेकमध्ये मला विचारलं सुद्धा, मी जरा जास्त ॲग्रेसिव्ह तर होत नाही आहे, आणि मी त्यांना म्हटलं ना, हा उपचार हा इलाज खूप आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही असंच बोलत राहा. खरं तर आणखीही बोलता आलं असतं, पण वेळेचं भान ठेवावं लागतं आहे. आपण शून्य प्रहरमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.